मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, खुशी, शांती आणि प्रेम हे सर्वच व्यक्तीजवळ आहे. पण हे असूनसुद्धा व्यक्तीमध्ये ते दिसत नाही. यातील काही व्यक्तीमध्ये शांततेचा गुण दिसतो, तर काही व्यक्तीमध्ये फार खुशी, समाधान दिसते, तर काही व्यक्तीमध्ये प्रेमच प्रेम दिसते. मित्रांनो, आपल्यामध्ये यातील कोणता गुण हा जास्त दिसेल हे कशावर अवलंबून आहे? मित्रांनो, आपण यापैकी कोणत्या गुणाचा वारंवार उपयोग करतो? जर आपल्याला वाटत असेल की मला खूप शांतता प्रिय आहे, तर मी त्या शांततेचा उपयोग वारंवार करत जाईल. एखादी काम असेल, कामामधून अस्वस्थपणा वाटत असेल, तर नक्कीच शांततेसाठी काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करेल आणि शांतता मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतर आपण ती शांतता प्राप्त करू. मग दिवसभरातून असा बराच कालावधी आपला या शांतता कशी आपण टिकवू शकू यासाठी आपण उपयोगात आणू. म्हणजे जास्तीत जास्त आपण शांततेसाठी प्रयत्न केला आणि शांतता मिळवली. एखाद्याला वाटत असेल की आपल्याला प्रेम पाहिजे आहे, तर नक्कीच तो व्यक्ती इतरांकडून आपल्याला प्रेम कसे मिळेल यासाठी प्रयत्न करेल आणि दिवसातील 24 तासामधून तो व्यक्ती यासाठी प्रयत्न करता करता प्रेम प्राप्त करेल. मित्रांनो, खुशीचेही असेच आहे. एखाद्याला वाटत असेल की मला खुशी जास्त पाहिजे आहे, समाधान जास्त पाहिजे आहे, आनंद जास्त पाहिजे आहे, तर दिवसभरामधून तो त्यासाठी प्रयत्न करेल आणि खुशी, समाधान, आनंद मिळवेल. म्हणजे यापैकी कोणती गोष्ट आपल्याला पाहिजे आहे, तर ते कशावर अवलंबून आहे? तर आपण त्याचा उपयोग किती जास्त करतो यावर ते अवलंबून आहे. म्हणून आपल्याला खुशी, आनंद, समाधान, शांती, प्रेम पाहिजे असेल, तर याचा उपयोग आपण जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.